आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. सांगलीत राजकीय भूकंप, काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळणार, 2 माजी महापौरांसह 12 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत ऐतिहासिक प्रवेश. सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये राजकारणात खळबळ उडवणारी आणि आगामी महापालिका निवडणुकांचे गणित पूर्णपणे बदलणारी मोठी घडामोड समोर आली आहे. काँग्रेस पक्षाला मिरजमधून जबर धक्का देत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे 2 माजी महापौर, 1 माजी उपमहापौर व किमान 12 माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात राजकीय भूकंप निर्माण झाला आहे. माजी महापौर किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, ज्येष्ठ नेते चंद्रकांत हुलवान यांच्यासह अनेक माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी नुकतेच उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पक्षप्रवेशाबाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. त्यानुसार लवकरच अजितदादांच्या उपस्थितीत भव्य आणि अधिकृत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना माजी महापौर किशोर जामदार यांनी सांगितले की केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून अधिक निधी उपलब्ध करून घेऊन शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या प्रवेशानंतर आणखी 16 ते 17 माजी नगरसेवकही राष्ट्रवादीत सहभागी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून त्यामुळे काँग्रेसची ताकद अधिकच कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान मिरज शहरातील काँग्रेसचे प्रमुख नेतृत्वच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने काँग्रेस पक्षात मोठे खिंडार पडल्याची चर्चा रंगली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः उलथवून टाकणारा टर्निंग पॉईंट ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. आधीच सांगलीतील मातब्बरांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करून काँग्रेस खिळखिळी केली असतानाच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कालावधीतच मिरजनेही काँग्रेसला जबरदस्त धक्का देत काँग्रेस आणखीन खिळखिळी करून सोडली आहे. आता काँग्रेसचा हा बालेकिल्ला जवळजवळ उद्ध्वस्त होत असताना दिसत असून काँग्रेसचा परंपरागत मतदार देखील काँग्रेसपासून दूर जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाल्याची जनतेमध्ये कुजबूज सुरू झाली आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.